एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ट्रॅफिक पार्क वादावर अखेर पडदा पडताना दिसतोय। महापौर हिमगौरी आहेर यांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा पार पडली। या बैठकीत ट्रॅफिक पार्क प्रकल्पासंदर्भातील गैरसमज, आरोप प्रत्यारोप आणि शहरातील निर्माण झालेल्या संभ्रमावर खुली चर्चा करण्यात आली। यावेळी महापौर हिमगौरी आहेर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राजकारण बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। ट्रॅफिक पार्क हा प्रकल्प नाशिककरांच्या हिताचा असून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून तो अधिक सक्षमपणे सुरू ठेवला जाईल। शहराच्या विकासासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार आहे। बैठकीनंतर नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी ही नाराजी बाजूला ठेवत शहर हिताला प्राधान्य देण्याचे संकेत दिले। ट्रॅफिक पार्क प्रकल्पासंदर्भातील पुढील निर्णयाअंतर्गत चर्चा करून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नाशिक फर्स्टचे पदाधिकारी उपस्थित होते। मला असं वाटतं की नाशिक फर्स्ट आणि आपला ट्रॅफिक पार्कचा जो प्रोजेक्ट आहे चांगला उपक्रम आहे नाशिक शहरासाठी आणि आपल्या स्टुडंट्ससाठी। ट्रॅफिक सेन्स आणि कळणं हे खूप अत्यावश्यक आहे। मी इनफॅक्ट जेव्हा ते पहिल्या भेटीला आले होते तेव्हा म्हटलं होतं की याचं मॉडेल अपग्रेडेशन करावं, की ज्यांचं लायसन्स संपलेलं आहे RTO सोबत, कारण आता आपण बघताय नाशिक शहर मोठं होतं आहे, ट्रॅफिकच्या अनेक समस्या आणि त्यामुळे ट्रॅफिक सेन्स असणं खूप गरजेचं आहे। जसं मी आल्यानंतर आपल्याला सांगितलं की लेफ्ट फ्री झाला पाहिजे, लेफ्ट टर्न हा फ्री झाला पाहिजे। तो बऱ्याचदा आता ट्रॅफिकमुळे आपण बघतोय की लेफ्ट टर्न आपल्याला फ्री नसतो। काही नॉर्म्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतील आणि मला असं वाटतं की गेले 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये हे नाशिककर आहेत ते योगदान देत होते आणि नंतर त्यांनी ट्रॅफिक पार्क उभारायचा किंवा त्याला सपोर्ट करायचा, एक चांगली ॲक्टिव्हिटी करायची म्हणून घेतली। स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस महासभेत आक्षेप घेतला, माझी महापौर म्हणून एक भूमिका आहे की जर सिनियर लोकप्रतिनिधी आणि इतर लोक त्यावरती आक्षेप घेत असतील तर त्याचा एक कॉग्निझन्स घेतला पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे ते जे काही सभागृहात सांगतात त्याचा एक रिपोर्ट घेणं हे माझं काम आहे। दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जिथे ते स्थानिक राहता आहेत किंवा जिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅफिक पार्क तिथे नक्की काय चाललं आहे याची देखील चौकशी करणं हा एक त्याच्यातला भाग आहे। आता जी काही माहिती, ज्या काही प्रतिक्रिया लोकांकडनं मिळालेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा काही उहापोह होता, ज्याच्यामध्ये त्यांना शेजारच्या जॉगिंग ट्रॅक विकसित करून हवा आहे। त्याचबरोबर रेग्युलर ज्या मीटिंग्स होतात त्यांच्यामध्ये सहभाग हवा आहे। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तांत्रिक आहेत आणि त्या MOU जेव्हा आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस डिस्कशन करून सोडवण्यासारखे आहेत। पण नाशिकसाठी काय मी त्यांना आज सांगितलं खरं की ते सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव कायम नाशिकला फायद्याचाच ठरला आहे। पण जर आपण इथे व्यथित होऊन काम करणार असू तर ते होणार नाही। कुठल्याही ॲलिगेशनला व्यथित होणं हे उत्तर नसतं। आपण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत असाल तर मला असं वाटतं काही निगेटिव्हिटी सोडून द्यावी लागते आणि आपलं काम करत राहावं लागतं आणि अशाच आशयाचा काही डायलॉग आमच्यामध्ये झाला आहे। मी फार पॉझिटिव्ह आहे की ट्रॅफिक पार्क तर नाशिकमधला बंद होणार नाही आणि माझी स्टेटमेंट कायम हीच आहे आणि ती बदलणार नाही। हां, मॅनेजमेंट कोण करतं आहे किंवा यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी हीच माझी इच्छा आहे आणि याच्यात जे काही बदल लोकप्रतिनिधींना सुचवायचे आहेत त्याचा अंतर्भाव जर मिळून करता आला तर नक्कीच याच्यातनं सुवर्ण मध्य काढता येईल। आज पण मी पॉझिटिव्ह आहे आणि ट्रॅफिक पार्क नाशिकचा जो आहे तो बंद होऊ देणार नाही। शेवटी नाशिक हॅज टू बी फर्स्ट।